सलग दुसऱ्या दिवशी धुळे शहरातील फरशी पूल पाण्याखाली गेला। खबरदारीचे उपाय म्हणून बॅरिकेडिंग करून सुरक्षा कर्मचारी तैनात केले। इथली परिस्थिती आपल्याला सांगतात आमचे प्रतिनिधी भूषण आहिरे। धुळे जिल्ह्यामध्ये सलग 2 दिवस झालेल्या मुसळधार पावसानंतर अक्कलपाडा धरणामध्ये मोठ्या प्रमाणात आवक वाढलेली आहे पाण्याची आणि त्यामुळे अक्कलपाडा धरणातनं पांझरा नदी पात्रामध्ये आपण बघू शकता 18,000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे। आपण बघू शकता धुळे शहरातून वाहणारी ही पांझरा नदी आहे, दुथडी भरून वाहत आहे आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर हा फरशी पूल आहे, हा संपूर्ण पाण्याखाली गेल्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवरती आलेला आहे। दोन्ही तुथड्या जर आपण बघितलं तर प्रशासनातर्फे खबरदारीचे उपाय म्हणून बॅरिकेडिंग करण्यात आलेले आहे। त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापनाचे वाहन असेल, त्याचबरोबर कर्मचारी असतील, या ठिकाणी संपूर्ण परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सज्ज असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। त्यामुळे धुळेकरांना सतर्कतेचे आवाहन देखील प्रशासनातर्फे देण्यात आले आहे। धुळ्यावरून भूषण आहिरे, साम टीव्ही न्यूज। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।